नमो चिदंबरा सर्वेश्वरा, नमो चिदंबरा सर्वव्यापका, नमो चिदंबरा भक्तवत्सला, भक्ताभिमानी चिदंबरा. नमस्कार. परमपूज्य गुरुवर्य भाऊंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये त्यांचे काही अनन्य भक्त होऊन गेले की ज्यांनी आपल्या निष्काम भक्तीच्या जोरावर भगवंताला ऋणी करून घेतलं. आणि आपला महाराष्ट्र तर संतांची भूमी आहे. खरं तर ही प्रेमभूमी आहे, कारण इथं कितीतरी नामप्रेमी संत महात्मे होऊन गेले की ज्यांनी नामप्रेमाचा आगाध महिमा सगळ्या जगाला सांगितला. लहान मूल जसं आपल्या आईकडून प्रत्येक हट्ट पुरवून घेतं, तसं भगवंताकडून आपला प्रत्येक हट्ट पुरवून घेण्याची दिव्य गोष्ट फक्त एक भक्तच करू शकतो. तर असेच चिदंबर महास्वामींचे निस्सीम भक्त म्हणजे संतश्रेष्ठ दास राजाराम महाराज, की जे आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात की तेव्हा होतो तुकाराम, आता झालो राजाराम. तर हे राजाराम महाराज कोण होते आणि त्यांना महास्वामींची भक्ती कशी प्राप्त झाली, तर याविषयी आपण मागच्या एका भागामध्ये बघितलं. तर आज महास्वामींनी राजाराम महाराजांना जो उपदेश केला तर त्याविषयी बघणार आहोत. महास्वामींनी त्यांच्या अवतार कार्यामध्ये अनेक लीला केल्या, पण त्याचा लौकिक अर्थ न काढता त्यामागचं जे काही दिव्यत्व आहे आणि त्यामागचा जो काही उद्देश आहे तर तो लक्षात घेतला पाहिजे. आणि या लीलांबरोबरच महास्वामींनी आपल्या भक्तांना सगुण रूपामध्ये दर्शन दिलं आणि त्यांना आत्मतत्वाचा उपदेश करून परमकल्याणाचा मार्ग सांगितला. महास्वामींची आणि राजाराम महाराजांची जेव्हा पहिल्यांदा भेट झाली तेव्हा महास्वामी राजाराम महाराजांना म्हणाले की तुझ्या मनामध्ये कोणती इच्छा आहे तर ती सांग, कारण तू भक्तश्रेष्ठ आहेस, म्हणून अगदी निसंकोचपणे तू तुझी इच्छा सांग. तर चिदंबर महागुरूंची इतकी प्रेमळ वाणी महाराजांनी ऐकली आणि त्यांना भरून आलं. त्यांनी महास्वामींच्या चरणावर डोकं ठेवलं आणि म्हणाले की हे स्वामी राया, मला फक्त भक्ती दे. महास्वामींनी त्यानंतर महाराजांना श्रीकृष्ण रूपामध्ये दर्शन दिलं आणि त्यानंतर ते मूळ रूपामध्ये आले आणि ते राजाराम महाराजांना उपदेश करू लागले की हा जो काही उपदेश तुला करत आहे तर तो तू एक चित्ताने ऐक, अगदी लक्षपूर्वक ऐक. आणि महास्वामी त्यांना सांगू लागले की तू पूर्वीचा ज्ञानी जरी असला तरी दुसऱ्या शरीराचा संबंध धारण करता क्षणीच अंतकरणामध्ये हे अविचार येतात आणि प्रमादी स्थिती निर्माण होते, असं महास्वामी सांगत आहेत. आपण बघतो की बरेच जण म्हणतात की मागचा जन्म कोणी बघितला आहे आणि एक दिवस तर मरायचंच आहे आणि मरणानंतर काय होईल ते सुद्धा माहीत नाही, म्हणून आत्ताच मनासारखं जगून घ्या. मग या मनासारखं जगता जगता व्यक्ती कशी अधर्माचं आचरण करत जाते आणि हातून एकामागून एक चुकांमागून चुका ह्या घडत जातात. ही तर झाली सामान्य माणसाची परिस्थिती. पण पूर्वीचा ज्ञानी जरी असला तरी त्यांनी दुसऱ्या शरीर धारण केल्यानंतर त्या शरीराचा संबंध प्राप्त झाल्यानंतर अंतःकरणामध्ये अनेक अविचार येतात असं महास्वामी म्हणत आहेत. कारण जेव्हा शरीराचा संबंध प्राप्त होतो तेव्हा जीवाला अहमचं स्फुरण होतं आणि त्यावर सत्व रज तम या 3 गुणांचा प्रभाव पडतो आणि त्यामुळं शुद्ध ज्ञान जे आहे तर ते शुद्ध ज्ञान हे झाकळलं जातं. मग या शुद्ध ज्ञान प्राप्तीसाठी एक पद्धत, एक रीत, पूर्वजन्मीची आठवण होण्यासाठी एक रीत, एक पद्धत तुला सांगतो असं महास्वामी म्हणत आहेत. आणि त्यासाठी आवश्यक आहे एक सर्वात पहिली गोष्ट तर ती म्हणजे चित्तशुद्धी. कारण मलिन अंतकरणामध्ये, विकारांनी भरलेल्या अंतकरणामध्ये शुद्ध ज्ञानाचा प्रकाश हा पडू शकत नाही. म्हणून सर्वात प्रथम जी गोष्ट आहे तर ती चित्तशुद्धी आवश्यक आहे असं महास्वामी म्हणतात. आणि ती चित्तशुद्धी होण्यासाठी आता महास्वामी महाराजांना उपदेश करत आहेत. तर त्यात सर्वात पहिल्यांदा ते सांगत आहेत की स्वतःच्या आश्रम धर्माचं आचरण करावं. म्हणजे असं की आपण गृहस्थाश्रमी आहोत, काही विरक्त असतात, काही संन्यासी असतात. आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे ज्या कुळामध्ये जन्म झाला आहे आणि देहाच्या प्रारब्धाने जो काही नोकरी व्यवसाय वाट्याला आलेला आहे आणि देहाच्या संबंधाने जी जी काही कर्तव्य आहेत ती अगदी प्रामाणिकपणे पार पाडत आपल्या आश्रम धर्माचं आचरण करावं असं महास्वामी सांगत आहेत. आणि पुढे सांगतात की सगुण रूपाची श्रद्धापूर्वक कुठलाही किंतु परंतु न ठेवता अढळ भक्ती करावी, शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या मर्यादेपर्यंत भक्ती करावी असं महास्वामी म्हणतात. आपली जी उपास्य देवता आहे किंवा ज्याला ज्या देवतेचं सगुण रूप आवडतं त्या देवतेच्या सगुण रूपाची उपासना ही कुठलाही किंतु परंतु मनामध्ये न ठेवता निष्काम भावनेने कुठल्याही फळाची अपेक्षा न करता ही केली पाहिजे असं महास्वामी सांगत आहेत. आणि पुढे सांगतात की शिव आणि विष्णू आणि इतर देव असा भेदभाव न करता अनन्य भावाने द्वेष आणि मत्सर न ठेवता माझी भक्ती करावी.
आपण मागे एका भागामध्ये बघितलं की हरिहर भेद किंवा संप्रदायवाद हा जो काही आहे तर तो आध्यात्मिक उन्नतीच्या कसा आड येतो. तर इथे महास्वामींना अपेक्षित आहे की शिव विष्णू हरी आणि हर असा भेद करू नये आणि द्वेष आणि मत्सर न करता भक्ती करावी. कारण द्वेष आणि मत्सर हे दुर्गुण जिथं राहतात तर ते जे मन आहे तर ते ईश्वर चिंतन करू शकत नाही. आपण आजूबाजूला बघतो की कोणत्याही क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी जी काही जीवघेणी स्पर्धा चालू आहे तर त्या सगळ्याचं मूळ म्हणजे राग, द्वेष, ईर्ष्या हे दुर्गुण आहेत. आणि नामाचं विस्मरण जिथं होतं तर तिथे या विकारांचा उदय होत असतो. नामाच्या स्मरणामध्ये असलेली व्यक्ती ही विश्वकल्याणाचा विचार करते आणि नामाच्या विस्मरणातील व्यक्ती या विकारांनी घेरली जाते आणि त्या व्यक्तीला स्वतःच्या भल्याशिवाय इतरांचं भलं हे दिसत नाही. म्हणून महास्वामींच्या या उपदेशाचं चिंतन मनन हे झालं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि त्या आत्मपरीक्षणामध्ये असं दिसलं की हे दुर्गुण माझ्यामध्ये सुद्धा आहेत तर आपण साधनेच्या पहिल्या पायरीवर सुद्धा नाही आणि स्वामी भक्त म्हणून घेण्याची आपल्यामध्ये काहीच पात्रता नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्यासाठी स्वामींनाच विनवणी केली पाहिजे की हे स्वामीराया, या विकारांवर विजय मिळवणं या अधम जीवामध्ये सामर्थ्य नाही आणि तुमच्या अनन्य कृपेशिवाय ते शक्य नाही. आणि आता पुढे महास्वामी सांगत आहेत की शास्त्राप्रमाणे भजन पूजन करावं. शास्त्रसंमत आचरण, भजन, पूजन हे जे काही आहे तर तो परमार्थाचा मूलभूत पाया आहे. कारण त्याशिवाय चित्तशुद्धी ही शक्य नाही. आता समाजव्यवस्था सुरळीत चालावी किंवा प्रत्येकाला सुखी, समाधानी, आनंदी आयुष्य जगता यावं म्हणून शास्त्राची चौकट आहे आणि माणूसपण माणसामध्ये या गोष्टींमुळेच आहे. आपण बघतो की विवाह पद्धती, सामाजिक जबाबदाऱ्या किंवा कर्तव्याचं पालन, देवाचं भजन, पूजन, परमात्मा प्राप्ती या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे शास्त्र शिकवतं. आणि ही शास्त्राचे जे काही नियम आहेत ते जर पाळले गेले नाही तर सगळीकडं हा स्वैराचार माजल. म्हणून मग माणसाची परिस्थिती कशी होईल की विनाकारण भटकणारे जे प्राणी आहेत तर या विनाकारण भटकणाऱ्या प्राण्यांसारखी माणसाची परिस्थिती होईल ही शास्त्राची चौकट जर नसेल तर. म्हणून महास्वामी सांगत आहेत की शास्त्राप्रमाणे भजन पूजन कर. आणि पुढे सांगत आहेत की सर्वांमध्ये मीच आहे अशी बुद्धी ठेवावी. प्रत्येक जीवामध्ये तेच चैतन्य आहे की त्या चैतन्याच्या असण्याने त्या जीवाला जीवत्व आहे. म्हणून प्रत्येकामध्ये, सर्वांमध्ये माझेच चिदंबर विराजमान आहे अशी बुद्धी ठेवावी. म्हणून जर असा भाव जर ठेवला तरच कोणाविषयी राग, द्वेष, मत्सर हे वाटणार नाही. आणि तसं जर वाटलं तर माझ्याच देवाचा तिरस्कार केल्यासारखं होईल. परमात्मा तर कणाकणामध्ये विराजमान आहे हे सर्वांना माहीत आहे, पण ते शब्दज्ञानाने सर्वांना माहीत आहे की परमात्मा सगळ्यांमध्येच आहे किंवा कणाकणामध्ये विराजमान आहे. पण तो खरोखर अनुभवण्यासाठी ही ज्ञानदृष्टी लागते आणि हे ज्ञानचक्षु हे फक्त चित्तशुद्धीमुळे प्राप्त होत असतात. म्हणून चित्तशुद्धी ही महत्त्वाची आहे. म्हणून सर्वच संतांनी सुद्धा चराचरामध्ये ईश्वराचा अनुभव घेतला. या देहामध्ये किंवा या देहाचं जो चलनवलन करतो तोच परमात्मा दुसऱ्याच्या देहातही आहे. तर असा जो भाव आहे तो भाव जर स्थिर झाला तरच सर्वांमध्ये ईश्वराची अनुभूती येईल. म्हणून महास्वामी सांगत आहे की सर्वांच्या ठिकाणी मीच आहे अशी बुद्धी ठेवावी. आणि पुढे सांगत आहेत की अनन्य भावाने किंवा एकचित्ताने माझ्याच कथांचं श्रवण करावं. प्रत्येक उपास्य देवतेच्या काही कथा असतात, लीलाचरित्र असतात, तर त्या एकचित्ताने ऐकायला पाहिजे. तर त्यामुळं काय होईल की आपल्या उपास्य देवतेविषयी प्रेमभाव उत्पन्न होतो, अनन्यभाव उत्पन्न होतो. आपण मागे बघितलं की भगवंताच्या लीला ह्या दिव्य असतात आणि या दिव्य लीलांचं चिंतन मनन तर त्याच्यामुळं चित्तशुद्धी होत असते. आणि अशा प्रकारे जो काही भक्तिमार्गाने जो जाईल तर त्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होतं. म्हणून महास्वामी म्हणत आहेत की हा जो उपदेश केला किंवा ज्ञानप्राप्तीच्या या साधनांचा जर जो अभ्यास करील तर त्याची चित्तशुद्धी होईल आणि त्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होईल. तर या भागामध्ये चित्तशुद्धी कशी होईल तर हा उपदेश महास्वामींनी राजाराम महाराजांना केला तर त्याविषयी बघितलं. तर येणाऱ्या भागांमध्ये महास्वामी राजाराम महाराजांना सविस्तर उपदेश करत आहेत की गुरुनिष्ठा कशी असावी, जीवाला देहाचा अभिमान कसा होतो आणि माया काय आहे, ब्रह्म काय आहे, हा स्थूल देह कसा तयार होतो, तर याविषयी सविस्तर उपदेश करतात. तर तो काय आहे तर ते येणाऱ्या भागांमध्ये बघूयात. शिवचिदंबर.